शनिवारी 28 फेब्रुवारीला मिडल ईस्टमध्ये तणावानं भीषण वळण घेतलंय। इस्रायलनं अमेरिकाच्या मदतीनं थेट इराणवर मोठा हल्ला चढवलाय। या हल्ल्यांमध्ये इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वाची ठिकाणं टार्गेट झाली। प्रत्युत्तरात इराणनंही अमेरिकेच्या एअरबेस आणि इस्रायलवर मिसाईल हल्ले केले। सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आलाय। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला असून इराणी मीडियानंही पुष्टी केल्याचं सांगितलं जात आहे। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणनं सर्वात मोठा बदला घेण्याचा इशारा दिलाय। दरम्यान दुबईमधील जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाजवळ संशयास्पद ड्रोन हल्ल्यानंतर ती रिकामी करण्यात आली। आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत, इराणचा बदला किती मोठा असेल आणि हे युद्ध आणखी किती भडकणार।